नमस्कार शेतकरी मित्रांनो, जय शेतकरी राजा ह्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये महाराष्ट्राचा पुढील 24 तासाचा हवामान अंदाज अगदी अचूक आणि सविस्तरपणे जाणून घेऊया। 21 ते 22 एप्रिल 2024 या तारखेचा। तर या तारखेच्या दरम्यान महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यात आणि तालुक्यात कोणत्या वेळेला पावसाचा जोर बघायला मिळणार आहे, तर सविस्तर अपडेट जाणून घेऊया। तर या पावसाची स्थिती वादळी वारे, मेघगर्जना, विजांच्या कडकडाटासह असून काही ठिकाणी हलका मध्यम तर काही भागात अचानक जोरदार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे। काही भागात गारपीटचा अंदाज राहील, पण तत्पूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव, शेतीविषयक माहिती, शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच दैनिक बघण्यासाठी आजच यूट्यूब या चॅनलवर जाऊन जय शेतकरी राजा हे यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन बटन नक्कीच दाबा। त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील। मग चला तर जाणून घेऊ पुढील हवामान अंदाज सविस्तरपणे। पुढील 24 तासात वातावरणात जबरदस्त बदल होऊन महाराष्ट्र राज्यात ठिकठिकाणी वादळी अवकाळी पावसाची शक्यता असून महाराष्ट्राच्या काही भागामध्ये गारपीटचा जोर देखील बघायला मिळणार आहे। तर हा बदल अरबी समुद्रातील मुंबईच्या आसपासच्या भागात वाऱ्याची चक्राकार स्थिती सक्रिय असून भारताचा पूर्व परिसर, तेलंगणा आणि बंगालचा उपसागर या भागातही वाऱ्याची चक्राकार स्थिती सक्रिय आहे। त्यामुळे पुढील 24 तासात महाराष्ट्रात ठिकठिकाणी मध्यम हलका तर काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज असून विजांच्या कडकडाटासह अचानक गारपीटचा जोर देखील बघायला मिळणार आहे। तर तारखेनुसार सविस्तर अंदाज जाणून घेऊया। 21 ते 22 एप्रिल 2024 या तारखेचा। तर या तारखेला कोणत्या वेळेला कोणत्या तालुक्यात आणि जिल्ह्यात पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे। मग चला तर पुढील व्हिडिओला सुरुवात करूया। तर सुरुवात करूया दक्षिण भारतापासून। सर्वसाधारण दुपारनंतर पावसाची शक्यता ही दक्षिण भारताकडे केरळ किनारपट्टीचा परिसर, तेलंगणा आणि कर्नाटक, गोवा या राज्यात ठिकठिकाणी वादळी वाऱ्यासह मध्यम हलका पाऊस राहील। तेलंगणा, तमिळनाडू आणि पूर्व परिसर या भागात हलक्या मध्यम पावसाचा अंदाज सर्वसाधारण दुपारनंतर राहील। विजयवाडा, हैदराबाद, नंदेलाल, बल्लारी इथे बऱ्याच ठिकाणी मध्यम हलका पाऊस असणार आहे। विशाखापट्टणम, भुवनेश्वर, जगदलपूर इथे जोरदार पावसाचा अंदाज राहील। कांतामल, रायपूर, कोरबा, राऊरकेला इकडे वादळी वाऱ्यासह मध्यम हलका पाऊस बघायला मिळणार आहे। तसे महाराष्ट्राकडे दुपारनंतर पावसाची शक्यताही काही जिल्ह्यात आणि तालुक्यांमध्ये बघायला मिळणार आहे। तर या पावसाचा जोर सर्वसाधारण दुपारनंतर दक्षिण कोकणाकडे, किनारपट्टीकडे लगतचा परिसर बघितला असता पणजी, मोपासा, पारसेम, बिचोलियम तसेच वेंगुर्ला, महापणकोडर इकडे हलका पाऊस राहील। सावंतवाडी, बंडा इकडे मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाजा पूर्व भागात राहील। तसेच कर्नाटक राज्याचा परिसर बाची, बेळगाव, राणाकोंडे, कानापूर, निटूर, गुंजी, गवाली, कानाकोंबी, अंजनेयम, वालपोई, तिक्सा, अलगोटे, पडला, कास्टोल रॉक, रामनघागरा या बऱ्याच ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज राहील। रामनघाट, चांदगड, अंबोलीला जोरदार पावसाचा अंदाज आहे। तर दुपारनंतर पावसाचा अंदाजा कोल्हापूर जिल्ह्याकडे इस्पुर्ली, कागल, इचलकरंजी, कोल्हापूर, परोळा, संगरूळ, ज्योतिबा, किनीकोडाली या भागात वादळी वाऱ्यासह हलका मध्यम पाऊस राहील। सांगली जिल्ह्याकडे सांगली, मालगाव, देसिंग, तासगाव, आष्टा इकडे मध्यम हलका पाऊस बघायला मिळणार आहे। इचलकरंजी, शिरळ तसेच मंगसोळी, कोडाची, शिरगोफी, सल्लागा, रायबाग, हिडकल, देवणघाटी या भागात मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज वादळी वाऱ्यासह राहील। अथनी, अडाली, तिलसंग, तिकोटा आणि जळकाटी, किरंगी, दागलपूर, बिलरजत या भागात बऱ्याच ठिकाणी मध्यम हलका पाऊस बघायला मिळणार आहे। नागजकुचीला हलका पाऊस राहील। सातारा जिल्ह्याकडे विटा, कानापूर आणि रामपूर, पलूस, नरसिंहपूर, कराड, कडेगाव, मायणी, विटा इकडे हलका मध्यम पाऊस राहील। उमराज, अरळ, अरवाडे आणि सातारा, कोरेगाव, निंदाल, दहिवाडी इकडे अंशतः ढगाळ स्थिती राहील। पावसाचा जोर फारसा नाही। तर सोलापूर जिल्ह्याकडे दुपारनंतर पावसाची शक्यता आहे। भालवानी, माहूद, बुद्रुक, करडे आणि मंगळवेढा, कुरुबेलाटी या भागात हलका मध्यम पाऊस बघायला मिळणार आहे। आणि मध्यम जोरदार पावसाचा अंदाजा वलसंग, अक्कलकोट, सल्लागर, पटकरी, अलूर, रुद्रवाडी, उमरगा, तुगाव, उज्जैन, घोटाला, नलदुर्ग, होर्टी या बऱ्याच ठिकाणी मध्यम जोरदार पावसाचा अंदाजा वादळी वाऱ्यासह सोलापूर जिल्ह्याच्या या भागात बघायला मिळणार आहे। तसे मध्य महाराष्ट्रातील पुणे, अहमदनगरलाही ढगाळ स्थिती राहून हलक्या मध्यम पावसाचा अंदाज राहील। तर पुणे जिल्ह्याकडे पावसाचा अंदाजा शिरवळ, केटवल्ले, जेजुरी मार्ग मध्यम हलका राहील। पुणे, डायरी, लोणी कालभर आणि चाकण, खेड इकडे हलका मध्यम पाऊस राहील। लगतचा परिसर बघितला असता शिक्रापूर, भांबर्डे, मठ, नार्वे, बोरी, शिरूर, मलटण, कवठे, मनसर, खेड या भागातही
वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज राहील। हलका मध्यम राहील। पारणे, सुपे, अहमदनगर जिल्ह्याचा परिसर, टाकळी, डोकेश्वर, आले आणि घारगाव, मांडवे, वरवंडी इकडे हलका मध्यम पाऊस राहील। अहमदनगर जिल्ह्याकडे अहमदनगर, खंडाळा, पारणे, सुपे, बालवाणी आणि वांबुरी, गोडेगाव, माका हलका मध्यम पाऊस या भागात बघायला मिळणार आहे। जामखेड, काडाष्टी इकडे जोर कमी राहील। अहमदनगर जिल्ह्याच्या उत्तर भागामध्ये कोपरगाव, वैजापूर, येवला हलका मध्यम पाऊस बघायला मिळणार आहे। तसे अहमदनगर जिल्ह्याच्या काही भागात अंशतः ढगाळीत राहील। पावसाचा जोर फारसा नाही। कोकण विभागातील रायगड, मुंबई, ठाणे, वसई, विरार, पालघर, इगतपुरी आसपासचा परिसर अंशतः ढगाळीत राहील। पावसाचा जोर फारसा नाही। नाशिक जिल्ह्याच्या उत्तर भागामध्ये मनमाड, नांदगाव आणि देवळा, कळवण, ओझर, सटाणा, मालेगाव, अंजंग, निमशेवडी, ताहराबाद या बऱ्याच ठिकाणी ढगाळ वातावरण राहून वादळी वाऱ्यासह मध्यम हलका पाऊस तर तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज राहील। धुळे, अंजंग, कपांडे, चिंचवड, चिंचखेड, साक्री, बॅड, पिंपळनेर या भागात मध्यम हलका पाऊस राहील। नंदुरबार जिल्ह्याकडे डोमकाई, पाणेगाव, टिटाणे, देवी, दुसाने, चिमठाणे लगतचा परिसर बघितला खरपाली, शहादा, असोल, मालगाव आणि अक्कलकोवा या बऱ्याच ठिकाणी मध्यम हलका पाऊस राहील। आणि धुळे जिल्ह्याकडे बऱ्याच ठिकाणी उत्तरेकडे मध्यम हलका पाऊस बघायला मिळणार आहे। जळगाव जिल्ह्याकडे चोपडा, आडगाव, हिरापुरा इकडे हलका पाऊस बऱ्याच ठिकाणी दुपारनंतर बघायला मिळणार आहे। आणि श्री छत्रपती संभाजीनगर, जालना इकडे हलका मध्यम पाऊस राहील। तसेच लातूर जिल्ह्याकडे पावसाचा अंदाजा आणि धाराशिवचा परिसर, कळंब-मासा, तारखेडबोम इकडे मध्यम हलका पाऊस राहील। लातूर जिल्ह्याकडे दुपारनंतर ढगाळ स्थिती होऊन वादळी वारे वाहण्याची शक्यता आहे। शिरांतपाल, औसा, खिंतोड तसेच लातूर रोड या भागात हलका मध्यम पाऊस सर्वसाधारण दुपारनंतर सुरुवात होणार आहे। लातूर, बीड या जिल्ह्यामध्ये नांदेड भागाला, हिंगोली, परभणी, वाशिम, यवतमाळ आणि अकोला, अमरावती, बुलढाणा या भागात ठिकठिकाणी हलका मध्यम पाऊस दुपारनंतर बघायला मिळणार आहे। वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली आसपासचा परिसर या बऱ्याच ठिकाणी दुपारनंतर पावसाला सुरुवात होणार आहे। तर सायंकाळ आणि रात्रीच्या दरम्यान महाराष्ट्राच्या या जिल्ह्यामध्ये पावसाचा जोर बघायला मिळणार आहे। तर दक्षिण पश्चिम महाराष्ट्रातील सांगली, कोल्हापूर, सातारा या जिल्ह्यात जोरदार पावसाचा अंदाज राहील। तर सांगलीमध्ये सांगली, मालगाव, देसिंग, तासगाव, आष्टा या भागात जोर जास्त बघायला मिळणार आहे। बऱ्याच ठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज राहील। सल्लगा, श्रगोपी, मंगसुळी, कुडाची, अथणी, रायबग, हिडकल, देवणकाठी, सांकेश्वरा या बऱ्याच ठिकाणी मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज राहील। कोल्हापूर जिल्ह्याकडे अजरा, नैसारी इकडे मध्यम हलका राहील। कडेगाव, गारगोटी, कापसी, मुरगुड, निपाणी, राधानगरी, गगनबावडा इथे जोरदार पावसाचा अंदाज वादळी वाऱ्यासह राहील। इस्पुर्ली, कागल, कोल्हापूर, ज्योतिबिल, किनी, कोडाली, आष्टा या भागातही मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे। तसेच दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्याकडे सावंतवाडी, अंबोली, चांदगड, रामगड, बेळगाव, बाची, कर्नाटक राज्याचा काही परिसर, कानाकोंबी या भागातही वादळी वाऱ्यासह मध्यम पावसाचा अंदाज राहील। तसे रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याचा किनारपट्टीचा परिसर अंशतः ढगाळीत राहील। पावसाचा जोर फारसा नाही। तर सातारा जिल्ह्याकडे पावसाचा अंदाजा रामपूर, पलूस, कानापूर तसेच विटा, मायानी, कराड, कडेगाव या भागातही मध्यम जोरदार पावसाचा अंदाज राहील। सातारा, लोणार, नांदल, फलटण, वाई, प्रतापगड या भागात रात्रीच्या दरम्यान ढगाळीत राहील। पावसाचा जोर फारसा नाही। तर सोलापूर जिल्ह्याकडे पावसाचा अंदाजा अक्कलकोट, आळंदा, होंडाला, उमरगा लगतचा परिसर, तुगाव, उज्जैन, घोटाला, नंदुरबार, होर्टी इथे जबरदस्त पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे। तर धाराशिवकडे पावसाचा अंदाजा पश्चिमेकडे जोर कमी राहील। धाराशिवमध्ये धाराशिव, कामेगाव, बेंबली, भाटंजी लगतचा परिसर, एडशी, कळंब-मासा, तारखेडबोम या भागातही जोरदार पावसाचा अंदाजा सर्वसाधारण रात्रीच्या दरम्यान राहील। आणि मराठवाड्यातील लातूर जिल्ह्याकडे लातूर, घाटेगाव, मुरुड, कोंडवाडा, औसा, खिंतोड इकडे मध्यम जोरदार पावसाचा अंदाज आहे। आणि शिरांतपाल, अचोला, निलंगणा, लातूर रोड हलका मध्यम पाऊस या भागात रात्रीच्या दरम्यान असणार आहे। तर बीड जिल्ह्याकडे पावसाचा अंदाजा परळी, अंबेजोगाई, घाटनांदुरा, धारूरकी, जलम, चौसाला जोरदार पावसाचा अंदाज राहील। वडवणी, तळेगाव, शिरसल, सोनपेठलाही बऱ्याच ठिकाणी मध्यम हलका पाऊस राहील। तसेच मध्य महाराष्ट्रातील पुणे, अहमदनगरला ढगाळ स्थिती राहून वादळाची शक्यता आहे। तर मध्य महाराष्ट्रातील
अहमदनगर जिल्ह्यात बहुतांश ठिकाणी रात्रीच्या दरम्यान ढगाळ स्थिती राहून ठिकठिकाणी हलका मध्यम पाऊस वादळी वाऱ्यासह बघायला मिळणार आहे। जसे अहमदनगर, राळेगाव, जामखेड, काडा, आष्टी, भगूर, पाथर्डी, घोडेगाव, राऊरी, श्रीरामपूर, गंगापूर या भागात हलका मध्यम पाऊस राहील आणि पश्चिमेकडे जोर कमी बघायला मिळणार आहे। कोकण विभागातील मुंबई, रायगड, कल्याण, डोंबिवली, नाशिकचा परिसर, पालघर अंशतः ढगाळ स्थिती राहील। उत्तर महाराष्ट्रातील जळगाव, धुळे, नंदुरबार या भागातही हलका मध्यम पाऊस बऱ्याच ठिकाणी राहील आणि श्री छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, लातूरचा काही परिसर इकडे रात्रीच्या दरम्यान उत्तर भागामध्ये हलका मध्यम पाऊस राहील। नांदेड भागाला हिंगोली, परभणी, वाशिमलाही हलका मध्यम पाऊस बघायला मिळणार आहे। अकोला, बुलढाणा, अमरावती आणि वर्धा, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यातही रात्रीच्या दरम्यान वादळी वाऱ्यासह हलका मध्यम पाऊस बघायला मिळणार आहे। तसेच 22 एप्रिलच्या दुपारनंतर महाराष्ट्राच्या कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये पावसाचा अंदाज राहील तर 22 एप्रिलच्या दुपारनंतर आणि रात्रीच्या दरम्यान पावसाचा अंदाज सोलापूर, सांगली, नांदेड भागाला, चंद्रपूर तसेच धाराशिव, बीड, लातूर या जिल्ह्यात जोर जास्त बघायला मिळणार आहे। पुणे, अहमदनगरला हलका पाऊस राहील आणि कोकण विभागाकडे जोर कमी बघायला मिळणार आहे। नाशिक, श्री छत्रपती संभाजीनगर, जळगाव, धुळे, नंदुरबार इकडे हलक्या पावसाचा अंदाज आहे। विदर्भातील चंद्रपूर, यवतमाळ, वर्धा तसेच नागपूर, भंडारा, गोंदिया, अमरावती, बुलढाणा, अकोला, यवतमाळ या जिल्ह्यातही ठिकठिकाणी हलका मध्यम पाऊस सर्वसाधारण दुपारनंतर आणि रात्रीच्या दरम्यान बघायला मिळणार आहे। आणि तसेच चुकून तुमचा एखादा विभाग रेल असेल तर कमेंटमध्ये मात्र अवश्य कळवा। आणि तसेच तुम्ही या चॅनलवरती नवीन आला असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन बटन नक्कीच दाबा, त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील। व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे आभार। भेटूया नवीन व्हिडिओसोबत, तोपर्यंत नमस्कार, बाय बाय।